मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। तर इथे मी 1 पाव ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहे। सर्वात आधी दाणे तव्यावर छान भाजून घेऊ। दाणे खूप जास्त भाजायचे नाही, अगदी 1 ते 2 मिनिट पर्यंतच भाजायचे आहे। तुरीच्या शेंगा निघाल्या की विदर्भामध्ये आमटी ही केल्याच जाते। अगदी प्रत्येकांच्या घरी आमटी बनते आणि ही आमटी अगदी पटकन होते आणि खायला सुद्धा खूप छान वाटते। तर इथे हे दाणे भाजून झालेले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे। तर हे दाणे थंड झाले की आपण मिक्सरला जाडसर याचं वाटण वाटून घेणार आहोत। तर इथे मी 3 हिरवी मिरची घेतलेली आहे। थोडा सांबार घालून याची जाडसर वाटण वाटून घेऊ। तर बघू शकता इथे हे वाटण तयार झालेलं आहे। आता एक कढई घेऊ। कढईमध्ये तेल घालू। आमटीला तेल थोडं जास्त असलं तर आमटी खायला छान वाटते। तर इथे तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये 1 चम्मच जिरं घातलेलं आहे। जिरं मस्त तडतडलेलं आहे। थोडी मोहरी घालू। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कढीपत्ता घालू। चवीनुसार तिखट घालू। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच गरम मसाला घालून हे छान मिक्स करून घेऊ। तर इथे आमटीची फोडणी तयार झालेली आहे। 1 टेबलस्पून खोबरं किस घातलेला आहे। अद्रक लसूण पेस्ट घालून छान 1 मिनिट पर्यंत होऊ देऊ। इथे मी 2 टोमॅटो टाकलेले आहे, छान बारीक चिरून घेतलेले आहे। टोमॅटो आमटीमध्ये टाकले की आमटी खायला खूप छान वाटते, मस्त आंबट अशी आमटी तयार होते। चवीनुसार मीठ घालू। आता हे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवर हे 5 मिनिट पर्यंत होऊ देऊ। तर झाकून घेऊ। तर इथे 5 मिनिट झालेले आहे। बघू शकता मस्त कलर आलेला आहे। तेल सुद्धा छान वरवर आलेला आहे। आता हे तयार झालेलं वाटण या फोडणीमध्ये टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ। कमी गॅसवर हे छान 1 ते 2 मिनिट पर्यंत छान होऊ देऊ। इथे मी 1 ग्लास गरम पाणी टाकलेला आहे। आमटी खूप जास्त पातळ पण नसते आणि खूप घट्टही नसते। इथे मिक्सरमधून मी जे वाटण वाटून घेतलेलं होतं तिथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा ग्लास परत पाणी टाकलेलं आणि हे सुद्धा मी पाणी इथे टाकून दिलं आहे। एकंदरीत मी 1.5 ग्लास इथे पाणी घातलेलं आहे। वरून छान सांबार घालू आणि 5 मिनिटपर्यंत झाकून घेऊ। तर इथे 5 मिनिट झालेले आहे। बघू शकता आमटी छान उकळलेली आहे, मस्त इथे घमघमाट सुटलेला आहे। बघू शकता मस्त अशा प्रकारे इथे आपली आमटी तयार झालेली आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।